माझ्या दिमाखाने मी काय करतो त्यांना की 15 दिवसाला मी दारू पण पाजतो त्यांना. दारू दारू पण कोंबड्याला? हो, का की त्यांना दारू पाजल्यानंतर काय होतं की त्यांना एनर्जी भरपूर येते आणि खाद्य पण खातात ते जास्त आणि दारूमुळे? आजारी पण पडत नाहीत. माझा एक पण पक्षी अजून मेलेला नाही. त्यापासून त्यांना सर्दीच झाली नाही माझ्या एकाला बी अजून. इतकी थंडी तरी. आता उन्हाळ्यामध्ये माझं वेगळं शेड्यूल चालणार आहे. कसा? की आज कशाला सांगायचं? नाही सांगा ना. हा? उन्हाळ्यात काय शेड्यूल आहे? अरे उन्हाळ्यामध्ये तर लय भारी आहे. हे कोणत्या जातीच्या कोंबड्या आहेत? लोकांना काय, मला तर काय समजत नाही. हे गावरान आहे का काय हे तुमच्या समोर आहे. डोकं पॅक झालं? लोक पॅक झालं नाही. गावरान कोणतं समजावं आपण आणि कोणतं नाही समजावं हे तुमच्या समोर आहे. आता चाऱ्यामध्ये कसं आहे की 1 किलो मका 20 रुपयाची भेटते आपल्याला. हं. ते मकापासून आपला 8 किलो चारा तयार होतो. 1 किलो पासून? एक किलो पासून 8 किलो चारा होतो. हं. 8-10 दिवसात तयार होतं ते. हं. तर तसं शेड्यूल चालू केलेलं आहे मी. 20 गुंठ्यामध्ये आहे गावरान. 20 गुंठे हे? 20 गुंठे. आता किती पक्षी आहेत आपल्याकडे? माझ्याकडे हे 2000 पक्षी आहेत सध्या. 2000? 2000. अच्छा. आता मला सांगा, ही जी तुम्ही कंपाऊंड केलंय अगदी साध्या पद्धतीत केलं, हे किती किती अंतरावर लावलंय? हे 10 फुटावर मी लोखंडी पोल लावले. हं. त्याला एक जाळी बसवली. हं. जाळीच्या नंतर मी जे हिरवं नेट नेट. बसवलं हं. तर ताकी बाहेरून कुत्रे मांजर यांना काही दिसू नाही बुवा आतमध्ये काय आहे म्हणून. तर त्यामुळे मी ते नेट लावलेलं आहे. बाहेर बी छान पद्धतीत शेड केलंय, ह्याचं कसं? बाहेर बी हा मोकळं म्हणजे त्यांना फिरता यावा. हं. ह्या दिवसभर शेड बाहेर उन्हाचं त्यांना आतमध्ये बसायची सोय केली मी. याचं दिवसभराचं शेड्यूल कसं असतं? तुम्ही कसं चालतंय शेड्यूल? मी काय करतो की खिचडी जी बनवतो ना, ही खिचडी खिचडी बनवतो कोंबड्याला ना, टाकतात? खिचडी बनवतो मी. माणसं जे खाते तीच खिचडी बनवतो मी. हं. तांदूळ बी चांगले आणून शनी. हा. सकाळच्याला ते काय करायचं की सकाळी त्यांना खायला टाकून द्यायचं हा. ते 9-10 वाजता ते खाऊन शनी आराम करतात. ते पाणी बिणी पिऊन शनी एकदम स्वस्त होतं. तर बाकीचं माझ्याकडं हायड्रोपोनिक चारा आहे. गव्हापासून बी गहू तुमचं मेथी हे पण मी हायड्रोपोनिक. कोंबड्याला मेथी? हो, एकदम भारी. थंडीच्या दिवसात तर आपण लाडू करतो ना, मग त्यांना नको का मग मेथी पण मी हायड्रोपोनिक मध्ये भिजू घालून ठेवून देतोय. त्याचा पण चारा तयार होतो. ते पण टाकतो ना मी त्यांना. पण तुम्ही आणखीन त्यात काय काय तयार करता? मी मेथी, हं. गहू, मका हं. त्यापासून मी तयार करतो. 2-3 आयटम तयार होते त्याच्यामध्ये. डाकणे साहेबांच्या हातात जे ट्रे दिसतोय का, ह्यो 7 दिवसाचे गहू इथे. ह्याला जे कवळे कवळे कोंब आलेले आहेत का, हे कोंब असतील. आता तुम्हाला हे उचलून दाखवले का, ह्याच्या हे मुळ्या येतात आणि ह्या मुळ्या कोंबड्यांना पोषक असतात. गावरान कोंबडी पालन परवडतं का? तुमचं काय म्हणणं ह्याच्याबद्दल? 4 महिन्यामध्ये बघा आता तुम्ही कसा कोंबडा म्हणलं तर किलो 1.25 किलो भरतो ते. हो. 500 ते 700 रुपये पोट तो जातो. कोंबडी जर म्हणलं तर 400 ते 600 रुपये पोट कोंबडी जाते. त्यामुळं कोंबडी पालन परवडतं. फक्त काळजी करणारा माणूस पाहिजे. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.